नक्की नहीं. तरी आम्ही फार दुःखी, कष्टी, नाराज नाही का. आम्ही देवाने जो आशीर्वाद दिला त्याच्याकडे फार कमी प्रमाणात बघतो. आम्ही शुभम असा बस त्यांना वाकावं लागतं पुढं. देवाने दिलेल्या आशीर्वादाकडे आम्ही कुठल्या दृष्टीने बघतो. मराठी समजतं बच्चों. त्याने दिलेले ब्लेसिंग्स, उसने दी हुई आशीषें, कभी उसके बारे में सोचते हम दिन भर? नहीं सोचते. सिर्फ प्रेयर करते टाइम हम बोलते हैं प्रभु तुमने आशीष दी, धन्यवाद हो. दूसरे मिनट हम कुड़कुड़ाने लगते है ना. जे पण देवाने आजचा दिवस का दिला आपल्याला याचा विचार आम्ही केला पाहिजे. तो काही कमी करत नाही, काही उणे करत नाही. कपडे आहेत, खायला प्यायला आहे, राहायला छप्पर आहे, हो ना. पाणी कधी गेलं तर काय होतं, रोज आने वाला पानी अगर एक दिन नहीं आए तो क्या होता है, प्रॉब्लेम्स क्रिएट होते है ना. का बरं. आणि आपलं काय होतं, तडतड होऊन जाते. पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. थोडस जरी ऊन पडलं आम्ही बेहाल होऊन जातो. पण देव पण कधी कधी आमच्या जीवनात अशा त्रुटी निर्माण करतो, असं उणे पण निर्माण करतो. कभी कभी खाली पण काय म्हणतात त्याला निर्माण करतो तो. आणि आपल्याला असं वाटतं की नाही मला हे नाहीये, मला ते नाहीये, मला हे पाहिजे होतं. पण परमेश्वर पण म्हणतो माझी इच्छा असली तर मी तुला देतो. आमेन. आम्ही नेहमी आमच्या इच्छा पुढे करतो. येते का लक्षात. आपला इच्छा काय, जे मी मागते, मैं जो भी खुदा से मांगूंगी उसने देना है. लेकिन खुदा की इच्छा क्या है, उसको क्या चाहिए, कभी इसके बारे में सोचा है. हाँ, मस्जिद में जाते हैं, चर्च में जाते हैं, मंदिर में जाते हैं, प्रार्थना करते हैं, अटेंड करते हैं, ये भी बहुत हो गया. पण प्रभू म्हणतो, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, काय म्हणता. मग मी सांगतो तसं का नाही करत, मी सांगतो तसं का नाही करत. काय सांगतो प्रभू आपल्याला, कोण सांगेल आपल्याला प्रभू काय सांगतो. ज्याला आपण प्रभू म्हणतो तो प्रभू आपल्याला काय सांगेल. माझ्या आज्ञा पाळा, माझ्या इच्छेप्रमाणे वागा, वचनाप्रमाणे अनुकरण करा आणि माझं ऐका. मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही का करत नाही, म्हणजे तो सांगतो ते आपण करत नाही, हो की नाही. आणि त्याने सांगितलेल्या गोष्टी आम्ही अंमलात का नाही आणत. त्याने एखादी गोष्ट सांगितलेली आपल्याला तर ती आपल्या जीवनात आपण का नाही अंमलात आणत. उदाहरणार्थ सांग, पुष्कळांना क्षमा करण्यासाठी देवाने सांगितलं. आपले वैरी पण, आपले शत्रु पण, हमारे दुश्मन को हमें क्या करना है, माफ करना है. कितने जन माफ करते, करना जरूरी है. माफ नहीं किया तर तो काय म्हणतो, मत्तय इसमें लिखा है 6:14, मैं भी तुम्हें माफ नहीं करूंगा. ये उसका उसूल है, उसका नियम है ना. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. त्या पित्याने माझ्या अपराधांची क्षमा करावी म्हणून मी काय केलं पाहिजे, लोकांच्या अपराधांची काय केली पाहिजे. का त्याला दोष देत बसलं पाहिजे, त्याचं उणं धुणं काढलं पाहिजे,
त्याची हिस्ट्री काढली पाहिजे, तो कसा होता, ती कशी आहे, त्याचं काय झालं. अरे एक दिवस आपल्यावर पण हे बेततं. आपण पवित्र नाहीत, आपण परिपूर्ण नाहीत, आपण पण पापी आहोत. आपण जे स्वतःला धार्मिक समजतात, दर मिनिटाला पाप करतात की देव क्षमा करतो म्हणून. बरोबर आहे. परंतु तो का म्हणतो की तुम्ही लोकांना क्षमा करा, आपण त्याच्यासारखं बनावं. त्याने आधी क्षमा केली, आधी त्याने पाऊल उचललं, त्याने पहिली ऍक्शन केली आम्हाला क्षमा करण्याची. आमेन. त्याने आमचं तारण करण्याची पहिलं पाऊल उचललं. त्याने आम्हाला ब्लेसिंग देण्यासाठी पहिलं पाऊल उचललं. शुद्ध पवित्र नीतिमान करण्यासाठी त्याने पहल केली आहे. आमेन. आणि मग तो आम्हाला सांगतो दुसऱ्यांचे मोजमाप करायला जाऊ नका. तुम्हाला तो अधिकार मी दिलेला नाही, मी सांगतो ते करा. लूक 6:46 मध्ये म्हटलेलं. आणि जर तो सांगतो ते आपण केलं, लूक 6:46, ऐकणे आणि करणे. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही. जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो, तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवतो. तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाय घातला. मग पूर आला तेव्हा त्याचा लोढा त्या घरांवर आदळला आणि त्यामुळे ते हलले नाही, कारण ते मजबूत बांधले होते. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही, तो पायानं घालता जमिनीवर घर बांधणाऱ्यासारखा आहे. त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते लगेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला. आमेन. काय सांगितलं प्रभूने? की तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही. प्रभू तू आहेस, तू आमच्यासाठी प्राण दिला, तू आम्हाला पापातून मुक्ती दिली, सैतानाच्या बंधनातून बाहेर काढलंस, हे सगळं तू केलेलं आहेस. पण प्रभू तू सांगतो ते मी करत नाही, है ना. आज्ञा पाळणं. जुन्या करारात 30 आज्ञा होती की तुम्ही माझ्या आज्ञा पाळा, मी आशीर्वाद देईन. नवीन करारात 30 आज्ञा आहे, तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. त्यामुळे काय होईल? तुमचं घर सुरक्षित राहील. प्रेज गॉड. काय म्हटलेलं आहे? जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो, तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला सांगतो. जो माझ्याकडे येतो आणि माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो, तो कोणासारखा आहे. एक उदाहरण दिलं परमेश्वराने. तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. आमेन. घर बांधणारा माणूस घर कसं बांधतो? तो त्याने खोल खणून खडकावर पाया, त्याने खोल खणलं, खडक लागूपर्यंत खणलं आणि त्याच्यावर काय घातलं? पाया घातला. मग पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला, तरी त्यामुळे ते हल्ले नाही. पूर आला म्हणजे फ्लड, पाण्याचा पूर आला, त्या घरावर आदळला, तरी ते पडलं नाही. परंतु कारण ते मजबूत बांधले होते. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करीत नाही, तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते लागलेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला. असं शब्द आहे तिथं, सत्यानाश झाला. आपल्याला सगळ्यांना हे उदाहरण माहित आहे, प्रभूने दिलेलं हे वचन ठाऊक आहे. पण ह्याच्यावर आपण किती सिरियसली मनन करतो.
किती सिरियस आहोत आपण या वचनाच्या बाबतीत. तो पहिलंच वचन सांगतो 46 मधलं, तुम्ही प्रभू प्रभू म्हणता पण मी सांगतो तसं का नाही. आणि मग त्याने उदाहरण दिलं, कोणी एकाने आपलं घर बांधलं आणि खणून खणून खोल खणलं. कुठपर्यंत खणलं? खडक लागेल. आमेन. आमच्या स्पिरिच्युअल लाईफ मध्ये आम्हाला आमचं घर बांधायचंय, स्पिरिच्युअल घर बांधायचंय, आध्यात्मिक घर बांधायचंय. आमचं शरीर हे एक मंदिर आहे आणि ते कशावर पाहिजे? आम्ही खोल खणलं पाहिजे, म्हणजे डीप वचनात गेलं पाहिजे, विश्वासात खोल गेलं पाहिजे, आचरणात खोल गेलं पाहिजे. आम्ही देवाने जी काही फळ, गुण, दान, आत्मा, पवित्र जीवन दिले त्याच्यात आम्ही खोल गेलं पाहिजे. येशू मच्छीमारी करणाऱ्यांना काय म्हणतो? कुठं जाळं टाका? खोल टाका. खोल म्हणजे कुठं? खाली जा, आणखी जाळं टाका, आणखी श्रम करा आणि मग पहा तुमच्या जाळ. का वरवर मासे नव्हते हे ना? तरी त्यांना काही एक रात्रभर, पेत्रस म्हणतो आम्ही श्रम केले, रात्रभर आम्हाला काहीच नाही मिळालं. येशू म्हणतो तुम्ही वरवर वरवर ख्रिस्ती धर्म पाळताय, वरवर वचन वाचताय पण त्याप्रमाणे करत नाही. चर्चला जाता, वचन ऐकता, घरी येता, ये रे माझ्या मागल्या ताकण्या, काय पूर्ण करा म्हण चांगल्या. हा, आम्हाला आमच्यावर त्या वचनांचा परिणाम व्हायला पाहिजे. आमेन. बाई चपल्या येतील, हकल हकल हकल. काठी काठी घे, ठेव तिथं काठी. आणि इथे सांगितलं की त्याने खोल खणून खडकावर पाया घातला, मग पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला. पूर आला आणि त्याचा लोंढा, लोंढा म्हणजे मोठी लाट येऊन त्या घरावर आदळली, ते पाणी आदळलं पण ते घर हल्लं. किती सुंदर उदाहरण आहे. हल्लं नाही ते. आमेन. हिला भी नाही हो, पडणं तर बाजूलाच. प्रेज गॉड. देवाने आम्हा प्रत्येकाकडे निर्देश केलेला आहे घर म्हणून. येते लक्षात? आम्ही त्याचं काय आहोत? घर आहोत. आणि हे घर खडकावर बांधणं गरजेचं आहे. खडक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. आलं लक्षात? तो खडक सापडेपर्यंत आम्ही शोधलं पाहिजे, तो ख्रिस्त सापडेपर्यंत आम्ही शोधलं पाहिजे, ती पवित्रता सापडेपर्यंत आम्ही खणलं पाहिजे. खणणं म्हणजे स्वतःला घडवणं. आमेन. आमचं घर खडकावरच बांधलं पाहिजे. आमेन. कारण खडक येशू ख्रिस्त आहे. ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्रातून येत होते त्यावेळेस असं म्हटलेलं, त्यांना तहान लागली आणि कशातून पाणी दिलं देवाने त्यांना? खडकातून पाणी दिलं. तो खडक तर कोण होता? ख्रिस्त होता, येशू होता. आमेन. जुन्या करारात पण येशू आहे, नवीन करारात पण येशू आहे. त्या खडकातलं पाणी ते लोक प्याले. आम्हाला पण त्या खडकातून झरा पाहिजे. प्रेज गॉड. आणि म्हणून येशू म्हणतो योहान 6 मध्ये 7:37 मध्ये, जो कोणी तहानेला असेल त्याने माझ्याकडे यावे, कारण तो खडक आहे. आमेन. आणि त्याच्यावर जो घर बांधतो, त्या प्रीतीवर, त्या आनंदावर, त्या सहनशीलतेवर, त्या पावित्र्यावर जो घर बांधतो त्याचं घर हालत सुद्धा नाही संकट आलं तर. पुराचा लोंढा म्हणजे काय? प्रॉब्लेम्स, संकट. आलं लक्षात? आप सुनिए. हा, पुराचा लोंढा आला, पाऊस आला. एका ठिकाणी म्हटलेलं आहे पाऊस आला, वादळ आलं तरी ते घर हल्लं नाही.
तुम्ही आणि मी घर आहोत, किती हालतो. एखादा प्रॉब्लेम आला, एखादा आजार आला, एखादी गोष्ट नाही मिळाली, आम्ही बेचैन होतो. आम्ही सोडून नाही देत त्या गोष्टी. नाही, प्रभू आहे, मला काही होणार नाही. तुमच्या समोर लिंब कापले जाऊ दे, तुमच्या समोर मिरच्या टाकल्या जाऊ दे, तुमच्या समोर कुकर टाकले जाऊ दे, जर ख्रिस्तावर तुम्ही उभे आहात, तुम्हाला टच सुद्धा होणार. तुमचा पाया, फाउंडेशन जीसस पाहिजे. आमेन. तुमचं फाउंडेशन जीसस नसेल, तुम्ही आपटी खाल्लीच समजा. डर गए, घबरा गए, भिंती पडल्या, तुटलं घर. कुणी हे प्रॉमिस तुम्हाला देणार नाही, पण येशूने हे प्रॉमिस तुम्हाला दिलेलं आहे. आमेन. जो मला प्रभू प्रभू म्हणतो, मी सांगतो ते करतो, तो कोणा एका घर बांधण्यासारखा आहे. आणि त्याने आपलं घर खडकावर बांधलं, विश्वासावर बांधलं, प्रीतीवर बांधलं, आनंदावर बांधलं, नीतिमत्वावर बांधलं, पावित्र्यावर बांधलं. जिवंत देवावर त्याने आपलं घर बांधलेलं आहे. जिवंत देव त्या घराचा पाया असावा. आमेन. आणि मग संकट येऊ द्या, प्रॉब्लेम्स येऊ द्या, आजार दुखणे येऊ द्या, किती किती वर्ष आम्ही त्याच्यात रुतून बसतो, त्या दलदलीमध्ये पुराने आणलेल्या. उस मलबे में. करेक्ट, बरोबर शब्द वापरला का? आम्ही त्या खडकावर नसतो, हम उस मलबे में रहते. विचार करा. संकट येतील, तुम्हाला सैतान धक्के देईल, वाटेल तसा धक्के देईल. शुभम सरळ बस. त्यांना वाकावं लागतो. तुम्हाला आजार दुखणे, तुमचे नातलग, तुमचे घरचे तुम्हाला धक्के देतील, तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतील. पण जो प्रभू मध्ये आहे, ज्याचा फाउंडेशन, ज्याचा पाया ख्रिस्त आहे, तो हलणार सुद्धा नाही. आमेन. गचकणार तर नाहीच, पण हलणार नाही. तोडफोड पण नाही सांगितलं, पडझड पण नाही सांगितली, की एक भाग त्याचा त्या घराचा तुटला, एक भिंत तुटली, एक वॉल पडली आणि मग त्या घरातलं सामान विस्कळीत झालं. देवाने दिलेली खात्री आहे. आमेन. खडक मीन्स व्हॉट? खडक म्हणजे काय? जीसस हे आम्हाला माहित आहे, पण खडकातून काय काय मिळतं आपल्याला कोण सांगेल? खनिज मिळतात, हिरे, मोती, सोनं मिळतं, लोखंड मिळतं. आमेन. पाणी मिळतं. जीवनाचा झरा खडकातूनच येतो. प्रेज गॉड. मग ज्या खडकावर आम्ही उभे असतो, त्या खडकातून, तो खडक शांत असतो का? तो त्या खडकातून आम्हाला पास ऑन करतो. काय? त्याचे मोलवान गोष्टी आम्हाला देतो. कुठल्या? सोनं, नाणं, चांदी नाही देतो, लोखंड, पितळ नाही देतो. तो काय देतो? त्याची पवित्रता, त्याची शुद्धता, त्याचे गुण, त्याचे फळ, त्याचे दान देतो. आमेन. जे जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा मूल्यवान आहेत, त्याची वचनं देत होतो आपल्याला. 52 कशी सोन्यापेक्षा इष्ट आणि मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड अशी वचनं तो या खडकातून आम्हाला देतो. असे आशीर्वाद तो या खडकातून आम्हाला देतो आणि तो आम्हाला सुरक्षित ठेवतो. सार्वकालिक जीवन या खडकातून आम्हाला मिळतं, म्हणून आमचं घर हालत नाही. काय आज ते सार्वकालिक जीवन मला मिळालंय का? एव्हरलास्टिंग लाईफ ना मिळालंय का? म्हणजे सर्व काळचं जीवन. आज जर मी मेले तर तो येईल तेव्हाच पुन्हा उठवल मला. ते जीवन, ते मला आज मिळवायचंय. आमेन. मला ते आज मिळवायचंय. म्हणजे मी उद्या मेल्यावर
पुन्हा जिवंत हो. जसा येशू मेला आणि परत जिवंत झाला. प्रेज गॉड. तुम्हाला आणि मला पण तो आशीर्वाद आहे. शरीर हे मरणार, पण तुम्ही परत जिवंत हो. मी तुम्हाला परत जिवंत करणार. का तर मी जिवंत झालो तर तुम्ही मृत्यूमध्ये नाही राहू शकत, तुम्ही मरणात नाही राहू शकत. तुम्हाला सार्वकालिक जीवन आज मिळवायचंय, पण ते उपभोगायचं कधी, किंवा ते तुमच्या हातात कधी पडणार? येशू बरोबर गेलं. सर्व काळ जिवंत राहणार तुम्ही, तुम्हाला मग मरण नाही. आमेन. आलं लक्षात? तर त्या खडकातून जी खनिजे मिळतात आम्हाला, ज्या मौल्यवान गोष्टी, स्वर्गीय राज्याच्या गोष्टी मिळाल्यात, येशू म्हणतो आधी तू त्याची खटपट कर. तुला स्वर्गीय राज्य मिळवण्यासाठी झट. ते स्वर्गीय राज्य म्हणजे खडक. येशू तुमचं माझं फाउंडेशन. आमेन. पाया. आम्हाला तो सापडलाय का? जर तो खडक आणि त्याच्यावर माझं घर असेल तर वारा येऊ दे, तुफान येऊ दे, वादळ येऊ दे, पूर येऊ दे, पाऊस येऊ दे, त्या घराला काही प्रॉब्लेम येणार, ते हलणार पण नाही. असं आज आपण एक यूट्यूबवर एक पाहिले आपण की सगळ्या LA मध्ये, लॉस एंजल्स मध्ये आग लागली होती आणि सगळं जळत चाललं होतं, पण एका ख्रिस्ती माणसाचं घर लाल त्याला म्हणजे कौलं होते आणि ते तसंच अबाधित राहिले. चर्च सुद्धा, आणि त्याला झळ पण नाही लागली. अरे तुम्ही मी तसे आहोत. या जगात त्याने पाठवलं, तो म्हणतो अडखळणं येणार, हल्ले होणार, प्रॉब्लेम्स येणार, पण तुम्ही हलणार नाही, कारण तुम्ही माझ्या हातात आहात. तुम्ही माझ्यावर स्वतःला उभं केले. येशू या जगात आला, कोणाच्या इच्छेने आला? पित्याच्या इच्छेने आला. पिता सांगत होता तसंच त्याने केलं. तो इतकाही इकडचा तिकडे ढळला नाही. पित्याने सांगितलं तुला या पापी लोकांना सोडवायला जायचं, हरवलेले शोधायला जायचं, जे कुटुंब आपलं एदेन बागेत विस्कळीत झालं ते पुन्हा जोडायला जायचं, पुन्हा समेट करायला जायचं. तर तुला त्यासाठी खूप त्रास सोसावा लागेल आणि तुला तो सोसायचा. त्याचं मत नाही घेतलं परमेश्वराने पुत्राचं, तू करणार आहेस का बाबा, तू जाणार आहेस का? तुला पित्याच्या मर्जीस आलं त्याला ठेचावं. इथं येशूची इच्छा नव्हती, इथं पित्याची इच्छा. आमेन. तुमच्या माझ्या जीवनात किती इच्छा येतो, मला असं करायचं, मला तसं करायचं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. देवाकडे आम्ही मागतो. त्याला माहिती आहे ना तुम्हाला मला काय द्यायचंय. त्याने त्याचा श्वास जर माझ्या पुढीत ठेवलाय तर त्याला माहिती आहे देहाला, ह्या माझ्या घराला कशाची गरज आहे. प्रेज गॉड. हा देह आपला जरी असला तरी घर आपलं नाहीये, हे त्याच आहे. या घरात काय असावं हे त्याला माहित आहे. पण या घरात आम्ही काय मागतो? काय मागतो सांगा? आमच्या आवडीच्या गोष्टी, आमच्या भावना, आमच्या इच्छा, आमचे विचार जे असतील त्या गोष्टी आम्ही मागतो. आम्ही त्या मागताना कधी विचारलं प्रभू तुझी इच्छा असेल तर दे, हे मला पाहिजे पण तुझी इच्छा असेल तर दे. फार महत्वाची गोष्ट ही की देवाच्या इच्छेने आपण चालणं. तो म्हणतो माझा ऐका. प्रभू माझा ऐकणं आधी. मला किती प्रॉब्लेम्स तू त्याचं नाही ऐकत आम्ही कधी. नुसतं वचन वाचू आपण आणि एक दिलासा मिळतो, अरे त्याने माझ्याबद्दल असं वचन दिलं. तुमच्यात फरक काय? जर ते कृतीमध्ये नाहीये, ऍक्शन मध्ये नाहीये, तर फरक काय आहे त्या वचनाचा? आम्हाला फक्त ब्लेसिंग पाहिजे, फक्त ब्लेसिंग पाहिजे. त्यासाठी कष्ट नको. कष्टाविना ब्लेसिंग मिळत नाहीत, हे लक्षात ठेवा. आमेन. त्याला खोल खणावं लागलं, त्याला खडक शोधावा लागला,
ते खणण्यासाठी त्याला परिश्रम पडले असतील, तेव्हा कुठं खडक सापडला आणि मग त्याने त्याच्यावर घर बांधलं. हे घर आपल्याला बांधायचं. आमेन. त्याने माती दिली, त्याने खडक दिला, त्याने सगळं दिलंय. बांधायचं तुम्हाला आणि मला. प्रेज गॉड. कशावर बांधायचं? वचनाप्रमाणे बांधायचं. आमेन. त्या घरात तुमची प्रीती पण पाहिजे, शांती पण पाहिजे, आनंद पण पाहिजे. तुम्ही म्हणाल कुठल्या घरात आहे सांगा ना सिस्टर. नाहीये, माझ्या घरात पण नाही. पण जी काही शांती आहे तुमच्याकडे, जो काही प्रभू आहे तुमच्याकडे, जे काही वचन आहे, तुम्ही त्या वचनावर उभे आहात. ती अशांत झालेली गोष्ट, ती तुमच्या मनाविरुद्ध झालेली गोष्ट, तुम्हाला न मिळालेली गोष्ट तुम्हाला कधीच पाडणार नाही. आमेन. तो ख्रिस्त तुम्हाला खालनं घट्ट धरून ठेवतो. प्रेज गॉड. त्याच्या लेकरांना तो पडू देत नाही. प्रेज गॉड. तो वरूनही आमच्याकडे बघतो, खालनंही त्याचं फाउंडेशन आहे आम्हाला, आणि तो त्या खडकातनं आमच्या गरजेच्या गोष्टी पुरवठा करतो. स्वर्गीय राज्याच्या गोष्टी. आज दान आहेत, फळ आहेत, गुण आहेत, काय केलेत आम्ही? कशासाठी वापरतो आम्ही? स्वतःसाठीच वापरतो. त्याने हे दिले इतरांना द्यायला. जसं झाडाला फळ येतं. झाड कधी फळ खातं का? मग कोण येऊन खातं? त्या इतर लोकात किती जातीचे लोक आहेत? फळ म्हणतं मी तुला नाही देणार, तू मुस्लिम आहे. ते झाड म्हणतं नाही नाही मी तुला नाही देणार. ते झाड म्हणतं मी हिंदू लोकांनाच देईल, मी ख्रिश्चनांना नाही देणार असं म्हणतं. झाड असं कधी म्हणतं का अरे तू परवाच येऊन माझ्या फांद्या कापून नेल्यास, परवाच येऊन माझी तोडातोड केलीस, तुला मी फळ देणार नाही असं म्हणतो का? तो दुश्मन को भी फल खिलाता है क्या नहीं? आम्ही तसं पाहिजे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. देवाने सांगितलं मी खडक आहे आणि या खडकावर माझी मंडळी मी रचल. आमेन. आणि त्याच्या आणि या मंडळी समोर अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार. अधोलोक म्हणजे काय? नरकाचं काही चालणार नाही, करणी धरणीचं काही चालणार नाही. कारण तू मला स्वीकारलंय, माझ्यावर उभा आहेस तू, माझ्या तळ हातावर मी तुला कोरून ठेवलंय, तुझे कोट नित्य माझ्या समोर आहेत आणि तू माझ्या हातात आहे. तुला कोण हिसकावून घेणार माझ्या हातात? इतका परमेश्वर तुम्हाला दिलासा देतो, इतकी तुमची बाजू घेतो, इतकं समजावून सांगतो, तरी आम्हाला जगाच्या गोष्टीकडे आम्ही इतकं ओढलं जातोय की आम्हाला त्याच्याशिवाय होत नाही. हे जग तुम्हाला मला जगू देत नाही. हे जग तुम्हाला मला सुदृढ करू शकणार नाही. हे जग आणि जगातल्या गोष्टी तुम्हाला मला ज्ञानाने परिपूर्ण नाही करू शकणार. तो म्हणतो तू ज्ञानाने उणा असेल तर माझ्याकडे माग, परमेश्वर तुला दे. आणि ते ज्ञान जगातल्या ज्ञानासारखं नाही, रोज बदलणार. कम्प्युटर बदलतंय रोज, टेक्नॉलॉजी बदलती रोज. मागच्या जनरेशनला काही कळत नाही, आत्ताच्या जनरेशनचं. ह्या जनरेशनला काही कळणार नाही त्यांचे मुलं बाळ आल्यावर. येते का लक्षात? ते शिकायला गेले तर त्यांचं कळणार नाही आपल्याला काय स्टडी काय है. अभी कंप्यूटर या मोबाइल देखना है तो बच्चों को पूछना पड़ता है. मुलांना तुम्ही सांगा ना कसं ऑपरेट करायचं है ना. मम्मी डैडी पूछते क्या? हमारा जमाना अलग था है ना. तब का एजुकेशन अलग था, आज का एजुकेशन अलग है. परंतु परमेश्वराचं ज्ञान प्रत्येक काळात अद्भुतरित्या आपल्याला चालवतो. तो एक खजिना आहे. आमेन. आणि तो त्या खडकातून मिळतो.
प्रेज गॉड. त्या येशू पासून मिळतो. तो म्हणतो तुम्ही का नाही ऐकत माझं? ऐका म्हणजे तुम्ही मजबूत राहाल. तुम्हाला कोणी पाडू शकणार नाही. आने दो ना लिंबू काट के कोई रखा सामने तो भाई थर 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 का. पण पूर्वी असंच होतं ना आपलं. कोणी फुंकार टाकले की तर नुसता चपालचा तिकडे. प्रभू म्हणतो या गोष्टी तुम्हाला टच पण करायला, तुम्हाला दिसतील पण तुम्हाला भिडणार नाही. आमेन. टच भी नहीं करेंगे अगर तुम मुझ में बने रहो. जर मी तुमचा खडक आहे, मी तुमचा फाउंडेशन आहे, माझ्यावर तुम्ही तुमचं घर बांधलंय, तुमच्या विश्वासाचं घर, तुमच्या तारणाचं घर, तुमच्या नीतिमत्वाचं घर, जे माझं घर आहे देव म्हणतो. मी हालू पण देणार नाही ते संकट आलं. आजार आले तर मी टच पण होऊ देणार नाही तुम्हाला. दुखणं आलं तर ते तुम्ही तुमच्यामध्ये ते पॉवर देईन मी की तुम्ही ते उलथून टाकाल, काढून टाकाल. पण त्याच्या विरुद्ध आणखी एक गोष्ट सांगितली आपल्याला. काय? परंतु 49 जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करीत नाही. जो ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही. वचन फार सोपं करून दिलं परमेश्वराने आपल्याला. वचन म्हणजे शब्द, वर्ड ऑफ गॉड. शब्द कोण आहे? येशू आहे. आणि जेव्हा वचन वाचतो तेव्हा आम्ही येशूला वाचत असतो. येशू बोलत असतो आपल्याशी, परमेश्वर आपल्याशी बोलत असतो. जेव्हा प्रेयर करतो तेव्हा आम्ही देवाशी बोलतो. आणि जेव्हा वचनातून वाचतो तेव्हा देव आमच्याशी बोलत असतो. आम्ही कोणाचं किती ऐकतो? आमचा हट्ट त्याने आमचा ऐकावा, त्याने माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. हट्ट आहे की नाही आपला? प्रभूला सांगितलं म्हणजे ते झालंच पाहिजे. प्रभू म्हणतो मी पण सांगितलेल्या गोष्टी झाल्याच पाहिजे. आमेन. तुम्ही आज्ञा पालन केलंच पाहिजे. तुम्ही देवाचं भय धरलंच पाहिजे. तुम्ही चोरी करताना देव आठवला पाहिजे. तुम्ही लबाडी करताना देव आठवला पाहिजे. तुम्ही एखाद्याची निंदा करताना देव आठवला पाहिजे. आमेन. आम्हाला नाही आठवत त्यावेळेस कोण भरलेला असतं आपल्या डोक्यात, है ना? आम्ही किती पापात आहोत याचं आम्हाला कल्पना नसते. पण आम्ही इतके तत्पर असतो, तो कसा आहे, ती कशी आहे, तो कसा आहे. आपण सगळेजण पापात आहोत. कोणी म्हणत नाही की मी पापी नाहीये, कोणी म्हणू शकत नाही. आमेन. सो देवाने तरी दया केलेली आपल्यावर, कृपा केलेली आपल्याला की तू वाट बघतो, तू कधी पश्चाताप करशील आणि माझ्याकडे येशील आणि मी कधी तुला माझ्या स्वर्गीय राज्यात घेऊन. आमेन. येते लक्षात? परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करीत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. इंस्टंट चाहिए उसको. इंस्टंट मीन्स मालूम है ना? आज इंस्टंट क्या क्या मिलता है? मैगी. सब कुछ इंस्टेंट मिलता है. तुम 10 मिनट में आ जाता है तुम्हारे घर पे, है ना? अभी घर पे खाना बनाते नाही कोई. कुठून येतं? ब्लिंकिट कडून. आणखी स्विगी, झोमॅटो आणि काय अजून झेप्टो. ती पण ऑर्डर देते बरं का आमची. और बच्चे लोगों को तो ऐसा हो गया है ना, मम्मी डैडी ने नहीं दिया तो वे 10 मिनट में आ जाते हैं. चलो अपने हाथ में है पैसे. होता है ऐसा? इन्स्टंट पाहिजे असतं सगळं. मी मागितलं देवाला की देवाने दिलंच पाहिजे, असं झालंय. आमेन. तो म्हणतो जो माझा ऐकतो पण त्याप्रमाणे करीत नाही
तो पायानं घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. पायानं घालता कशावर बांधतो तो? जमिनीवर बांधलेलं घर टिकेल का? का? ती भक्कमता नाही, नाही का? पायाला ती भक्कमता नाही, पाय स्थिर राहू शकत नाही घराचे. घराचा पाया टिकू शकत नाही मातीवर, जमिनीवर. त्याच्यासाठी काय लागतो? कोण आहे बाहेर? या सर, आत या. जमिनीवर त्याने घर बांधलं. त्याने त्रास नाही घेतला. त्याने पटपट आपलं घर खणलं नाही, काही नाही. जमिनीवर काय केलं? आपलं घर. भले त्याने दगड विटांचं बांधलं असेल, भले संगमरवरी दगडाचं बांधलं असेल, पण काय झालं? पुराचा लोंढा आला, पाऊस आला, वारा आला, वादळ आलं, आणि काय झालं? का बरं पडायचं कारण काय? पाया भक्कम नव्हता. आणि पाया कोण आहे? त्या खडकावर घर बांधलं नव्हतं. जीसस या शब्दावर, वचनावर घर बांधलं गेलं नाही. आणि वारा आला, पाऊस आला, पुराचा लोंढा आला, आणि ते काय झालं? फक्त हल्लं का? थोडासा भाग पडला का? मग लागलेच पडले, संपूर्ण पडले. आणि त्या घराचा काय झाला? काहीच नाही उरलं. घराच्या भिंती, कौलं, जमीन, दार, खिडक्या, घरातलं सामान, घरातले माणसं, काहीच राहिले. घराचा काय झाला? आपलं लाईफ, आपलं जीवन एक घर आहे प्रियानो. आमेन. आमचा पाया काय आहे? येशू आहे पाया. पण आता आमचा पाया काय आहे? आम्ही कशावर बांधलेले आहोत? आम्ही टेक्नॉलॉजीवर बांधलेले. आम्ही इंजिनिअरिंग केले, आम्ही डॉक्टरकी केले, आम्ही आणखी काय केलंय? कम्प्युटर काय म्हणतात त्याला? तसं आहे IT केलेलं. आम्ही सांगताना काय सांगतो? आम्ही हे करतो, आणि त्याच्यावरच आम्ही अवलंबून आहोत. आमचा बेस तो आहे. बरोबर? कोणीतरी म्हणतं का मी ख्रिस्तावर उभा आहे. अरे ख्रिस्त पायाखाली गेलाय तुमच्या नामच्या. त्याने वर उचलून धरलेलं आहे आपल्याला. प्रेज गॉड. त्याची इच्छा आहे आम्ही वर जावं, प्रभूमध्ये वाढावं, वचनात वाढावं, आशीर्वादात वाढावं, सगळ्यात चांगल्या गोष्टी तुम्हाला मला मिळाव्यात. पण केव्हा? जेव्हा त्याचं वचन ऐकू, त्याच्या वचनाप्रमाणे अनुकरण करू, तो सांगतो त्याच्या इच्छेप्रमाणे करू, तरच त्या गोष्टी आपल्याला मिळतील. आणि जर न ऐकलं तर तो काय म्हणतो? तुमचं घर पडून जाईल. आमेन. मी सांगितलेल्या गोष्टी, ते घर कसं ठेवायचं, त्या घरात काय पाहिजे, ह्या मी सांगितल्यावर तुम्ही त्या घरात त्या गोष्टी ठेवल्या पाहिजे. आम्हाला काय पाहिजे या घरामध्ये? आमचं घर कसं सजवतो सांगा. घर तो बांधाय है ना. पहिले देवाला विचारलं मी रंग कुठला देऊ? मी विचारते नाही. कधी विचारलं का प्रभू एक कसं काय फर्निचर घेऊ का नको? आणि घेऊ तर कुठलं घेऊ? मग माझ्या डोळ्यासमोर येतं काय करायचं फर्निचर. एवढं घेतलंय बस झालं, यालाच जागा नाही. आता लोक बसतील कुठं? मी सारं घर छान छान फर्निचरने भरून टाकलं, डेकोरेट केलं. माझी सभा होईल कशी माझ्या देवाची? मी हा विचार. आमेन. माझा ख्रिस्त या घरात कसा राहील? ज्याने मला हे घर दिलं, जो या घराचा पाया झाला, ज्याने मिनिस्ट्री सुरू केली, ज्याने सेवा सुरू केली, आज 40, 42, 43 वर्ष त्या
देवाला मी कसं बाहेर टाकून माझं घर सजू. मला 40 वर्षात खूप काही करता आलं असतं, हो ना. त्याच्या आधी ज्याने मला या खडकावर उभं केलं तो आधी येतो पाहिजे. प्रेज गॉड. माझं घर किती वादळ वारा आला तरी पडणार नाही, हलणार पण नाही. कोणी किती हलवलं, हे घर नाही म्हणत, आपलं स्पिरिच्युअल लाईफ, आपलं जीवन, जगातलं पण आणि स्वर्गातलं पण. सैतान तुम्हाला वारंवार धक्के देईल, नाना प्रकारचे प्रॉब्लेम्स आणल, कन्फ्यूज करल, तुम्हाला इतकं हैराण करल की तुम्हाला कळणार नाही आम्ही काय करावं. पण तो म्हणतो भिऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या पक्षाने लढणारा आहे, मी तुझं संरक्षण करणारा आहे, मी तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे, तुझं येणं आणि जाणं मी सर्व काळ सुरक्षित करणार आहे, मी तुझी ढाल आहे. ही वचनं आठवली ना की काय येतं आम्हाला, ताकद येते, भीती निघून जाते. म्हणून तो म्हणतो तुम्ही माझं ऐका. ज्यावेळेस येशूचा बाप्तिस्मा झाला, ज्यावेळेस येशूचं रूपांतर ह्याच्यावर झालं डोंगरावर, त्यावेळेस कोण कोण होतं, एलिया आणि मोशे त्याच्या बरोबर होते. येशूचे कपडे फार शुभ्र झाले सगळ्यांचे, आणि देवाची पित्याची वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. चर्चला जाणं म्हणजे ऐकणं नव्हे, उपवास करणं म्हणजे ऐकणं नव्हे, त्याच्या इच्छेप्रमाणे वचनाप्रमाणे करणं म्हणजे ऐकणं. आमेन. किती जण आपल्या धर्मग्रंथाप्रमाणे करतात सांगा. आज पुष्कळ धर्मग्रंथ आहेत जगामध्ये, किती जण त्याच्यात सांगितलेलं, प्रत्येक धर्मग्रंथात चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कुठल्याही धर्मग्रंथात वाईट गोष्टी सांगितलेल्या नाही. सांगा बरं. आज एक क्लिप वाचली आम्ही ह्याच्यावर, आणि ती छत्तीसगड वरून आली, तुम्ही वाचली की नाही, मी गॉस्पेलवर टाकलेली. त्या साहेबांनी डिक्लेअर केलं की सगळ्या ख्रिश्चन लोकांना धरून कापायचंय, त्यांच्या घरात जाऊन त्यांच्या स्त्रिया उघड्या करायच्या, त्यांना नागड्या करून रस्त्यावर आणायच्या, आमचा धर्म आम्हाला हे सांग. असं ज्यांनी हे केलं, मांडले, ते तो जो सांगणार होता तो ख्रिस्ती होता, त्याच्यापर्यंत हे आलेलं आहे. आणि सरकारही आता त्याला काही करू शकत नाही. तर सगळ्यांनी प्रेयरमध्ये राहा. आपला धर्म हे सांगतो आपल्याला, तुम्ही माणसं आहात, आम्ही माणसं आहात, धर्म बाजूला, धर्म बाजूला. धर्म म्हणजे काय, एकमेकांवर प्रीती करणं, हा धर्म आहे, जे येशूने आमच्यावर केली, तुमच्यावर केली, सर्व जगावर केली. आमेन. त्याने जातीभेद नाही केला, त्याने भेदभाव नाही केला, हा मुस्लिम आहे, पारसी आहे, हा हिंदू आहे, का मी मरू यांच्यासाठी, काय यांच्या पापांसाठी मरू, काय यांना मी तारण देऊ, का सुटका करू, का नाशापासून बचाव करू, माझ्या ख्रिस्ती लोकांसाठी नाही. तो म्हणाला सगळे माझे. प्रेज गॉड. माझ्या हाताने निर्माण केलेले हे लोक आहेत. मी मातीचा गोळा घेतला, मी त्याच्या श्वास फुंकला, मनुष्य देहधारी प्राणी झाला, आणि हा सगळ्यांना हे लागू आहे. कोणी म्हणू नका की मी मातीचा नाही. आपण माणसांना मातीने म्हणत, दगड आहे हा. मदन दगड आहेस, तुला काही कळते. उदाहरण देते, तरी मोठा मान दिलाय, मातीने म्हटलं. देवाने मातीचं केलंय आपल्याला, ना आपण परत मातीचंच म्हणतो. आमेन. कोणी समजू नये मी हिंदू आहे, कोणी समजू नये मी ख्रिस्ती आहे, कोणी समजू नये मी मुस्लिम आहे. आम्ही त्या जिवंत देवाचे लेकरं आहेत, आपण बंधू भगिनी आहोत. आमेन. आम्ही का आमचा धर्म घेऊन जगतो? आमची पिढी गेली की उद्या आमच्या लेकरांना त्रास आहे. आम्ही आता भांडत बसलो तर ते आशीर्वाद नाही, शाप मिळतील आमच्या लेकरांना. पण आम्ही ज्यावेळेस प्रेम करतो शत्रूवर पण, त्यावेळेस आमच्या लेकरांना आशीर्वाद मिळतात. प्रेज गॉड. हे लक्षात ठेवा, हे माणसांनी पाडलेले धर्म आहेत.
पुन्हा सांगते, मूर्त्या कुणी तयार केल्यात? वरून आल्यात स्वर्गातून? हा? मनुष्याने. किती बुद्धिवान आहे माणूस, देवाला निर्माण करतो, तयार करतो. त्याने बघितलंय कसे त्याचे डोळे आहेत, कसं नाक आहे, कसे केस आहेत, कसा रंग आहे. मी तर माझ्या देवालाही नाही पाहिलं, कारण देव आत्मा आहे, त्याला कुणीच नाही बघू शकत. म्हणून येशूला देह धारण करून यावं लागतं. आम्ही देवाला नाही निर्माण करू शकत, तेवढी लायकी सुद्धा नाही आमची. पापी माणूस देव, देव म्हणजे पवित्र असावा की नाही? सांगा ना, काय हैसियत आमची देव निर्माण करायची. आणि बिचारा देवांना 10 दिवसांनी परत पाण्यात फेकतो. का बरं? कोण सांगेल का? हिस्ट्री माहिती आहे त्याच्या मागची. मी नावं नाही ठेवत, मी फॅक्ट सांगते. त्या 10 दिवसांनी नदीच्या काठी हात येतो, सोंड येते, डोकं येतं. त्याचं काय करतात? कोण सांगेल मला काय करतात त्याचं? तो 10 दिवस देव असतो, 11-12व्या दिवशी देव नसतो का? सांगा मला. त्याची सोंड चिकटवतात का परत त्याला? अरे देव तुटला, बसवा त्याला. कधी आलं आपल्या डोक्यात ते? नाही. त्याला परत मूर्ती तयार करतात तशी, त्याच तुकडे घेऊन नाही करत. ट्रक आणतात, ट्रक मध्ये सगळं सामान भरतात. हे फॅक्ट आहे बहिणींनो, भावांनो, हे फॅक्ट आहे. आणि कुठे नेतात? कॉर्पोरेशन उचलून. आम्ही कशाच्या मागे लागतो? ज्याने तुमच्या माझ्यासाठी प्राण दिला, ज्याने तुमच्या माझ्यासाठी रक्त सांडलं, ज्याने तुमच्या माझ्यासाठी स्वर्गाचा त्याग केला, सुख विलास सोडून तो या जगात आला मरायला. तुम्ही मी कोणासाठी मरायला जाऊ? आणि आम्ही चांगले होतो म्हणून नाही, आम्ही अतिशय वाईट होतो, पापी होतो, पाप करत होतो म्हणून तो आला. तो मेला नसता तर आमची सुटका झाली. प्रेज गॉड. आज माझं घर कशावर बांधलेलं आहे? रोज पडतंय का ते? रोज पडझड आहे का त्या घराची? रोज त्याच्यावर कोणी ना कोणी काहीतरी फेकतंय का? पहा 34:6 काय म्हटलेलं स्तोत्र? जो देवाचा भय धरतो, जो देवाच्या खडकावर उभा आहे, ज्याचा देव परमेश्वर आहे, त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे? 34 Psalm 6 या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवले. परमेश्वराचा दूत त्याचे भय करेक्ट. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. आमेन. आमेन. आमच्या भोवती कोण पाहिजेत? देवदूत. परमेश्वराचे दूत. आमेन. आमेन. कोण पाहिजेत आमच्या भोवती? परमेश्वराचे दूत. कशासाठी पाहिजे? आमचं संरक्षण. आणि त्याने ते नेमलेले. आमेन. परमेश्वराचं भय धरणाऱ्या भोवती त्याचे देवदूत काय करतात? छावणी देतात. म्हणजे काय छावणी? म्हणजे वॉट? छावणी म्हणजे तंबू ठोकून छावणी देतात. एका तंबूत किती असतील विचार करा. तुमचं संरक्षण. तुम्ही मी इतके मौल्यवान आहोत त्या देवासाठी की तो शत्रूला आम्हाला हात नाही लावू शकत. 23 स्तोत्र काय सांगतात? की मी शत्रूंच्या देखत हे पुढे ताट वाढेल. कोणाच्या पुढे? तुझ्या पुढे. हा वाचा बरं. 23 स्तोत्र काय सांगतं? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कोणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवणा करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गांनी चालवतो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरेट्याला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडे व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतो. काय
तो माझ्या शत्रूच्या देखत म्हणजे शत्रू माझ्यापुढे- समोर बसलाय, हा जेवत बसलाय असं. तुझा शत्रू तुझ्यावर हल्ला करायला जरी आलास तरी तू इतका निश्चिंत असशील. कुठलं ताट खातोय तो? मेजावर बसून ताट खातोय बिर्याणीचं, मग व्हेज पुलाव, मग वचन. ज्या वेळेस तुमच्या ताटात हे वचन असतं, आमेन, आमेन. त्या शत्रू समोर असेल पण तो तुला काही नाही करू शकत. आमेन. आमेन. तो हे नाही खात, भाजी पोळी नाही खात की मी खातोय आणि शत्रू बघतोय, तो मुडकं ओढवून निघून जाईल तुझं. ज्या वेळेस वचनाची भाकर मी खात असते, वचनाचं पाणी मी पित असते, देवाने दिलेले आध्यात्मिक जीवन मी जगत असते, तेव्हा ते अन्न मी खात असते. आमेन. देवाचं मी ऐकत असते तेव्हा मी अन्न खात असते. देवाच्या इच्छेप्रमाणे मी करत असते तेव्हा मी अन्न खात असते. येशूला जेव्हा शिष्य म्हणाले योहान 4:34 मध्ये की गुरुजी जेवा, येशू काय म्हणाला त्यांना? योहान 4:34, 35, 36. येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. आमेन. आमेन. काय कोणाचं अन्न? येशूचं अन्न काय होतं? पित्याचं पित्याची इच्छा पूर्ण करणं. ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करणं हे माझं अन्न आहे. आणि आम्ही अन्नासाठी तरसतो रे इथं जगातलं. अन्न खायचं असं नाही. मोशे पण तुमच्या आमच्यासारखा माणूस होता ना, किती दिवस पहाडावर होता? 80 दिवस. 40 दिवस 40 रात्र. काय खाल्लं, काय प्याला तू? परमेश्वर म्हणतो मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हे जगण्याचं सामर्थ्य या वचनात आहे. आमेन. तुम्ही म्हणाल भाकरी खायच्या नाहीत का? खा ना. मोशेने किती भाकरी खाल्ल्या? पाणी किती प्याला? त्याला किती त्रास व्हायला पाहिजे, शरीरात पाणी नसल त्याच्या, पण झाला का त्रास? कारण त्यावेळेस तो देवाच्या सानिध्यात होता. खडक खडक म्हटलेल्या ख्रिस्ताबरोबर तो होता. आमेन. तो देवाच्या इच्छेप्रमाणे वर थांबला होता, देवाचं ऐकत होता. आणि ज्या वेळेस आम्ही देवाचं ऐकतो आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करतो त्यावेळेस ते आमचं अन्न बनतं. आणि शत्रू समोर जरी आला, तुमच्यावर करण्याधारण्यांचा किती लाखो लोकांनी तुमच्यावर हल्ले केले तरी तुम्हाला बाधणार नाही. प्रेज गॉड. वचनाची भाकर तुम्ही खाताय आणि ती ताकद तुमच्यामध्ये. सैतान तुम्हाला आणि मला नाही घाबरत. कोणाला घाबरतो? वचनाची तरवारी. आमेन. आणि दुधारी तरवारी. काय माझं घर पडलेलं आहे का? कोसळलेलं आहे का? घर म्हणजे आपण स्वतः. आपण स्वतः. आपण त्याच्या राहण्याचं ठिकाण आहोत. आमेन. त्याने मंदिर बनवलंय, त्याच्या हक्काचं घर आहे. त्याने मातीचं, मागच्या आठवड्यात बोललो, मातीचं मंदिर बनवलंय आपल्याला, है ना. लोक सोन्या चांदीचे लोक मंदिरं बघायला, चर्चेस बघायला फॉरेनला जातात, गोव्याला जातात. काय सुंदर आहेत चर्चेस. कोण गेले का गोव्याला? सुंदर आहेत ना चर्चेस. लोक चर्च बघायला जातात. काय होतं? बरोबर आहे. बरोबर. पण ह्या चर्चचं काय? हे किती मळीने, हे किती जळमटं लागलेत पापाचे. ह्याला कितीतरी साफ करायची गरज आहे. निंदा, नालस्ती, सगळ्या गोष्टींनी भरलेलं हे चर्च कधी साफ करणार? तो म्हणाला धक्का जरी दिला ना या चर्चला सैतानाने तरी तू उलथाच्या पालथ्या पडशील. बरोबर. परमेश्वर म्हणतो तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, तुम्ही सांगतो ते का नाही करत? ऐका तुम्ही. परत 7:21 मध्ये काय म्हटलेलं ताई? मत्ताई
मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आमेन. प्रेज गॉड. हालेलुया. हालेलुया. पुन्हा तो म्हणतो, मला प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. अहो प्रभू, आम्ही किती प्रार्थना केल्या, आम्ही किती उपवास केले. ते ठेव ना तिथं खाली. हा, कशाला डिस्टर्ब करते कोणी? हा, मग कोणाने सांग, कोणाचे लक्ष वेधून घेऊ नको. काय वाचलं आपण? मला प्रभूजी पुन्हा तो म्हणतो, मला प्रभूजी म्हणताना तर असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा. तुम्ही उपवास करा, 40 दिवस उपवास करा, 50 दिवस करा, 100 दिवस करा, वर्षभर करा, प्रार्थना रडून गागून करा, पण त्या देवाने सांगितलेल्या आज्ञा जर पाळल्या नाही तर तो म्हणतो तुझा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार. किती जागा आहेत जायला आपल्याला? कुठं कुठं जायचंय आपल्याला? एक स्वर्गात आणि एक, बोला ना, दुसरी जागा कुठली आहे? नरक. भीती वाटते बोलायला, पण स्वर्ग आणि नरक 2 जागा आहेत. तो ऐकलं नाही तर तुम्ही स्वर्गात जाणार, पित्याच्या इच्छेप्रमाणे केलं नाही तर स्वर्गात जाणार. मग कुठं जाल? ऐका पुढे, पुढचं वचन वाचा, 22. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेल की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. काय म्हणतो प्रभू? तुम्ही मला रोज सकाळ दुपार संध्याकाळ प्रभू प्रभू म्हणून हाक मारता, प्रार्थना करता, उपवास करता, सगळ्या गोष्टी करता, वचन वाचता, पण मी काय सांगितले त्या वचनातून त्याप्रमाणे करत नाही. माझ्या इच्छेप्रमाणे तुम्ही वागत नाही. तर आणि तुम्ही म्हणता की आम्ही तुझ्या नावाने भूते काढली, संदेश दिले, तुझ्या नावाने महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट म्हणेन की मला तुमची कधीच ओळख, मी तुम्हाला ओळखतच नाही, कारण तुम्ही माझ्या इच्छेप्रमाणे नाही. आमेन. प्रेज गॉड. म्हणजे तुम्ही देवाचं काम करताना सुद्धा त्याची इच्छा मागितली पाहिजे. हालेलुया. कुठली जगातली स्वर्गातली गोष्ट मागताना त्याच्या इच्छेप्रमाणे मागितली पाहिजे. एका ठिकाणी म्हणतो मार्क 3 मध्ये, आणि मला वाटतं 36 काही वचन आहे. काय म्हटलेलं त्या ठिकाणी? मार्क जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई. आमेन. आमेन. अरे त्याने एकदम नातं जोडलंय. कुठल्या देवाने जोडलंय का आमच्याशी नातं? तू मेरा भाई, तू माझी आई, तू माझी बहीण. आमेन. तो नातं, आत्मिक नातं जोडायला आला होता. आमेन. प्रेज गॉड. काय म्हटलेले 31 पासून वाचा, 3:31 मार्क. येशूचे वास्तविक नातेवाईक. येशूचे वास्तविक म्हणजे काय? खरे नातेवाईक. बघा, तेव्हा त्याची आई व त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलवले. त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, पहा, बाहेर आपली आई व आपले भाऊ आपल्याला शोध करीत आहेत. त्याने त्यांना उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? मग ते त्याच्या भोवती बसले होते त्याच्याकडे पाहून तो म्हणाला, पहा, ही माझी आई व हे माझे भाऊ. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई. प्रेज गॉड. येशू नातं कोणाशी जोड.
हमसे म्हणजे आपण त्याच्यात मोडतो का? हे पण महत्वाचं. येस. काय म्हणतो तो की त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. तेव्हा पहा, बाहेर आपली आई व आपले भाऊ आपला शोध करीत आहेत असा निरोप त्याला मिळाला. आपली आई आणि आपला भाऊ, तो त्याच्या कामामध्ये इतका गुंतला होता. 20 वचन काय सांगतं, तो घरी आला तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्याला जेवायला पण सवड होईना. ते ऐकून त्याचे आप्त त्याला धरावयास आले. आप्त म्हणजे रक्ताचे नातलग, त्याला धरायला आले आणि काय म्हणाले, त्याला वेळ लागले आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्याला काय लागलं, येशूला वेळ लागले. का बरं? सगळं सोडून दिलं आणि बसला इथं काम कर. खायची याला काय शुद्ध नाही. त्याचे नातलग त्याला धरायला आले आणि त्याला म्हणाले हा वेड आहे. बर, पण इथं येशू काय म्हणतो, त्याने त्यास उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? मग जे त्याच्या भोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, पहा ही माझी आई आणि माझे भाऊ. येशूला आत्मिक नातं पाहिजे. काय तुम्ही त्याचे बहीण भावंड होऊ इच्छिता येस. तर काय करायला पाहिजे? मग तेच ऐकत. ते काय करत होते लोक? ऐकत होतो. त्याचं वचन ऐकत होते. ते सगळं सोडून त्याच्या भोवती जमले होते आणि येशू काय सांगतो ते ऐकत होते. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तोच माझी बहीण आणि तीच माझी आई. काय त्याने आपल्या आईला तुच्छ लेखलं का? मग असं म्हणण्याचं कारण काय? कारण येशूने सांगितलं होतं, जगात जे हरवले आपल्या कुटुंबातले, जा आणि त्यांना शोधून आण. आमेन. आणि जे हरवलेले होते त्यांना त्याने शोधलं आणि पित्याच्या गोष्टी सांगितल्या, पित्याची ओळख करून दिली. त्या पित्याकडून तुम्ही आला. आमेन. प्रेज गॉड. जो कोणी, येशू म्हणतो, देवाच्या इच्छेप्रमाणे करील तोच माझा भाऊ, तोच माझी बहीण. आणि येशू त्यांना स्वर्गाच्या गोष्टी सांगायचा, पित्याच्या गोष्टी, की त्या पित्यापासून निघून आला, या जगात हरवला आणि जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्याचे बहीण भावंड झाले. आमेन. त्याला एक आत्मिक कुटुंब तयार करायचं जे एदेन बागेत विस्कळीत झालं. त्या कुटुंबात आपण असावं. तो म्हणतो तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. वादळ आला, पूर आला, पाऊस आला तरी ते हल्लं, कारण ते कुठं होतं? खडकावर, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर. तो म्हणतो जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ टिकतो. आमेन. 5:30 काय सांगता योहान? येशूविषयी देण्यात आलेली साक्ष. मला स्वतःहून काही करता येत नाही. जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो. मार्क, लूक, योहान काय सांगितलंय? ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला मी पाहतो. आज तुम्हाला मला पाठवले या जगात. तो म्हणतो जसं पित्याने मला पाठवलं तसं मी तुम्हाला पाठवते. कशाला? कशाला पाठवलंय? हरवलेले शोधायला. किती शोधलेत? किती इच्छेप्रमाणे वागलो? किती समर्पण केलंय? किती आत्मदेवाच्या राज्यात आणले? पित्याने जसं मला पाठवलं तसं मी तुम्हाला पाठवते. येशू म्हणतो तुमचं काम आहे नाशापासून लोकांना वाचवायचं. आमेन. सत्य त्यांना सांगायचं आणि नाशापासून त्यांचा बचाव. त्यांनी जर ऐकलं नाही तर त्यांचा नाश आहे. कारण येशू तुम्हाला जर पापापासून, मृत्यूपासून, सैतानाच्या बंधनातून सोडवू शकतो तर तो नरकापासून पण सोडवू शकतो. प्रेज गॉड. त्याची इच्छा नाही आम्ही नरकात जाऊ.
आम्ही पाप करतो, आम्ही हेवे दावे करतो, आम्ही मारामाऱ्या करतो, बलात्कार करतो, एकमेकांची घरं फोडतो. हे सांगितलं त्यांनी काय सांगितलं? तू जा आणि तुझ्या वैरीवर पण प्रीती कर, जा शत्रूला पण क्षमा कर, कारण तू माझा शत्रू असताना मी तुझ्यावर प्रीती केली, तुला क्षमा केली. तू पण तेच करायचं. फक्त सुवार्ता नाही सांगायची, प्रॅक्टिकल पण करायचं. आम्ही प्रॅक्टिकल करतो का? करायचं. कठीण नाहीये. जर देवाचा आत्मा तुमच्यात आणि माझ्यात असेल तर कठीण नाही होत कुठली गोष्ट. आमेन. त्याने सांगितलं की मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास पाहत आहे. आमेन. आपण रोज एक प्रार्थना करतो, त्याला काय म्हटलेलं आहे? 6 मत्ती 6 मध्ये काय म्हटलेलं आहे? प्रभूची. त्याच्यात काय शिकवलं येशूने? जेव्हा शिष्य त्याच्याकडे आले आणि ते म्हणाले की प्रभूजी आम्हाला काय शिकवा? मग येशू त्यांना प्रार्थना शिकवतो. वाचा. यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही बस 3रं वचन ना, काय आहे ते? 3रं वचन वाच ना परत. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. हा सॉरी, 10 वचन. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. काय म्हटलेलं आहे? जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर कोणाच्या इच्छेप्रमाणे हो? पित्या तुझ्या इच्छेप्रमाणे. मग हे देवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची? का आमच्याच इच्छा पूर्ण करायच्या? मला काय आवडतं, मला काय खायचंय, मला काय पांघरायचंय, मला काय कपडे घालायचे, आम्ही तेच करतो. आपल्या इच्छेप्रमाणे घडलं नाही तर मनस्ताप. कोणी आपलं ऐकलं नाही की चिडाचिड होते. देव काय सांगतो ते ऐका. त्याने सांगितलं पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. देवाचं राज्य आता इतकं जवळ आलंय, जगातले सर्व चिन्ह चमत्कार संपत आलेले. त्याने ज्या भविष्यवाण्या केल्यात पवित्र शास्त्रामध्ये, राष्ट्र राष्ट्रावर, राज्य राज्यावर उठेल, जागोजागी दुष्काळ, भूमिकंप होतील, पूर आणि मऱ्या येतील. मऱ्या म्हणजे प्लेग, आजार, दुखणे. आज येतंय. स्वाईन फ्लू गेला, कोविड आला, कोविड गेला, आता काय आला? जीबीएस काय आहे ते मला माहित नाही. जीबीएस है ना. लोक किती घाबरले. देव म्हणतो तुझ्या केसाला पण धक्का लागला. प्रेज गॉड. कितीही संकट येऊ दे, तू जर माझ्यावर विश्वास ठेवून बसलास तर माझं काम आहे तुझं रक्षण करायचं. माझं काम आहे तुझा जीव वाचवायचा, कारण तुझ्यात माझा श्वास आहे. आमेन. आपल्या प्रत्येकात कोणाचा श्वास आहे? तो श्वास असेपर्यंत त्याच्याशी विश्वासू राहा, त्याच्या इच्छेप्रमाणे करा, त्याचं ऐका. आजकाल कधी श्वास बाहेर काढून घेईल तो माहित नाही. आमेन. आणि परत तो कधी बोलावेल वर माहित नाही. मरण्याच्या आधी देवाची इच्छा पूर्ण करा. आमेन. आणि त्याची इच्छा हीच आहे की आपण एकमेकांवर काय करावं? प्रीती करावं. धर्म आणू नका मध्ये, जात आणू नका. किती खालच्या जातीचा आहे, किती वरच्या जातीचा आहे. तुम्ही मी एका रक्ताचे आहोत, तसंच एका आत्म्याचे बना. आमेन. फार सोपं करून दिलेलं आहे देवाने. ख्रिस्ती धर्म बाटवणारा नाही. ख्रिस्ती धर्म तुम्हाला
पैसे देऊन विकत घेणारा धर्म नाही आहे. आमेन. त्याने किंमत मोजलेली आहे. प्रेज गॉड. त्याने तुम्हाला आणि मला विकत घेतलं सैतानाच्या नरकाच्या ताब्यातून आणि स्वर्गाच्या राज्यात आणून बसवलं. हे ध्यानात ठेवा. किसी से डरने की कोई जरूरत नहीं अगर उस पर भरोसा है. आमेन. प्रेज गॉड. कोणाच्या इच्छेप्रमाणे करणं. आज तुम्हाला काय सांगितलं? जा आणि संपूर्ण सृष्टीला घोषणा करा. कशाची? प्रीतीची. प्रीतीची घोषणा. प्रीती करा. प्रीतीशिवाय येशू नाही. देवाने जगावर एवढी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन, सर्व काळचं जीवन देण्यासाठी येशू आला. आणि येशूने आज आम्हाला शिकवलंय की तुम्ही खडकावर उभे राहा. खडकातल्या गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजे. खडकात काय असतं? संकेत. ससे म्हणू नको. ससे बिळ करतात खडकात. खडकातनं खनिज काढतात. मौल्यवान वस्तू त्या खडकातूनच मिळते. आमेन. आमरण जीवन त्या खडकातूनच मिळेल. सार्वकालिक जीवन त्या खडकातूनच मिळेल. देवाचे दान, गुण, फळ त्या खडकातूनच मिळतील. जगण्याचं सामर्थ्य त्या खडकातूनच मिळेल. जीवनाचं पाणी त्या खडकातूनच मिळेल. आमेन. मी स्वतः कशावर उभा आहे? मी डिग्र्यांवर उभा आहे? मी पदांवर उभा आहे? ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर तो कधी पडू देणार. आमेन. त्याने पेत्राला पडू दिलं. प्रभू पाण्यावरून चालत आहे आणि पेत्र, उतावळा पेत्र, प्रभू मला पण यायचं तिकडे तुमच्याकडे, ये ना. आला, पाण्यावर उतरला, नावेतून पाण्यावर आला, चालला प्रभूपर्यंत. आणि ज्यावेळेस त्याची नजर कुठे गेली ना, अंधारात. सगळं वातावरण तसं होतं, अंधार होता. आणि येशू पहाटे आलेला आहे तिथं म्हटलेलं आहे. तिसऱ्या प्रहरी आलेला आहे, मध्यरात्रीला. येशू पाण्यावरून चालत आला. पेत्र म्हणाला मला पण यायला सांगा तसंच. आणि पेत्र चालत चालत थोडं 2-3 पावलं गेला आणि त्याची नजर येशूकडून हटली आणि त्या कशाकडे गेली? अंधाराकडे. थोडी नजर हटली तरी आपण पडतो, लक्षात ठेव. आणि तो पडायला लागला. येशूने त्याला हात दिला. हात देणारा तुमच्या माझ्या बरोबर. येशूने पडू नाही दिला. तुमचं लाईफ तो बिघडू देणार नाही जर तुम्ही त्याच्याशी विश्वासू असाल. तुमची नजर अशी फिरली ना, हा असा तो तसा, त्याने असं केलं, त्याने गेलं, तुमचं भिंती पडायला लागल्या. आमेन. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याच्या सांग. प्रेज गॉड. हे मंदिर देवाचं आहे आणि ते भक्कम ठेवण्याचं काम तुमचं माझं आहे. येते लक्षात? आता कसं झालेलं आहे की जगामध्ये मेजॉरिटी सैतानाने हातात घेतलेली लोकांची. येते लक्षात? सैतान म्हणेल तसंच करतो आपण. ह्याला काप, त्याला कापतो. ह्याला बलात्कार कर, त्याला बलात्कार करतो. ह्याचं घर उद्ध्वस्त कर, त्याचं घर उद्ध्वस्त करतो. ह्याच्यावर करण्यात काही संबंध नसतो त्या मांत्रिकाचा आणि तुमचा आणि माझा. कोणीतरी जाऊन सांगतो इसको उडव, तो उडवतो. त्याची शिक्षा काय आहे? त्याला ते सांगणाऱ्याला पण करणाऱ्याला पण नरकाचा धनी. सुधारले नाहीत तर, ते करायचं सोडलं नाही तर, रिपेंटन्स केलं नाही तर, पश्चाताप केला नाही तर. हे मोठे पातका हो, पण छोटी छोटी लबाडी, एकमेकांचा दुस्वास करणं, मनात खूप वर्ष गोष्टी ठेवणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टीने आम्ही पोखरले जातो. भांडणं कोणाच्या घरात होतात की नाही? आणि ख्रिस्ती लोकांच्या घरात जास्त होतात. का? सैतानाला ते घर खेळ खेळ करायचं. आमेन.
प्रार्थनेत वाढतो का? चांगले गुण गोविंदाने नांदता का? चला है ना, हलवा है ना. येशू म्हणतो तू हलणार पण नाहीस. प्रेज गॉड. मी तुझ्या घराचा रक्षक आहे. परमेश्वर आपल्या घराचा रक्षक आहे. सैतान खूप हल्ले करल. येशूवर केले त्याने. येशूला त्याने इतका त्रास दिला तर येशू म्हणतो मला केलं तसं तुम्हालाही करतील, पण तुम्ही विश्वासात खंबीर राहा, मी तुम्हाला ढळू देणार नाही. तो आहे ना आपला बचाव करायला. आमेन. सो हे लक्षात ठेवा बाळांनो, कुठलीही गोष्ट करताना देवाच्या इच्छेने त्याचा ऐकून करा. तो नाही म्हणाला तर सोडून द्या, हो म्हणाला तर जरूर करा, है ना. जसा स्वर्गात तसं पृथ्वीवर. पित्या तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मी जगात आहे, मी पृथ्वीवर आहे, पण माझ्याकडचं प्रत्येक काम तुझ्या इच्छेप्रमाणे. आम्हाला आवडलं की आम्हाला ती गोष्ट हवी असते, है ना. डोळ्याच्या वासनात, देहाच्या वासनात, संसाराची सारखी. मला जे आवडेल ते मला पाहिजे. देहाच्या वासना जे मला खायला पाहिजे ते पाहिजे. अरे आमचा जीव, शरीर, आत्मा त्याच्यात ताब्यात आहे. प्रेज गॉड. त्याने विकत घेतलंय. तुम्ही तुमचे मालक नाही. त्याच्या हातात द्या, तुम्ही कधी आजारी पडणार नाही. तुम्ही स्वतःला त्याच्या हातात द्या. प्रॉब्लेम्स आले तर तो तुमच्या पुढे जाऊन ते प्रॉब्लेम्स निवारण करेल. संकट आलं तर तो म्हणेल भिवू नको, मी आहे तुझ्यावर. विश्वासाने लढाई कर. आमेन. एक सांगण्याचं कारण, तो म्हणतो मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी सांगतो ते का ऐकत नाही. तुम्ही पश्चाताप करून माझ्याकडे या, तुमच्या पापांची क्षमा मागा, मी क्षमा करणारा देवेन. स्वतःला शुद्ध आणि पवित्र करून घ्या, कारण मी पवित्र देवे. माझ्या बरोबर राहायचं तर तुम्हाला पवित्र होणं गरजेचं आहे. आमेन. थांबूया आपण. ओके.